नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खंडोबा षडरात्र उत्सवाची माहिती देणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खंडोबाची घटस्थापना कशी करावी हे दाखवलं होतं। तर आता खंडोबा षडरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण घट बसवत असो किंवा नसो, पण आपलं कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे स्वामी जेजुरीचे खंडोबा महाराज असतील तर या 6 दिवसांमध्ये आपल्याकडून काय काय सेवा झाल्या पाहिजे याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय मल्हार। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, सध्या चालू असलेल्या 2023 या वर्षामध्ये 13 डिसेंबर 2023 ते 18 डिसेंबर 2023 हा कालावधी खंडोबाची षडरात्र उत्सव म्हणून ओळखला जाईल। ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस आपल्या कुलस्वामिनीची सेवा करतो, तिच्या नावाने घट बसवत असतो, त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला 6 दिवस खंडोबाची सेवा करायची असते। आपल्या घराण्यामध्ये आपल्या कुळदेवाची आणि कुळदेवीची दोघांचीही सेवा झाली पाहिजे, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर कायम राहतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं। कोणत्याही कामामध्ये आपल्याला कुठलीही अडचण भासत नाही, कारण बऱ्याच वेळा कुळदेवीची आणि कुळदेवाची काही अडचण सांगितल्यास आपल्याला दिसून येतं की आपल्या घरामध्ये त्यांची योग्य प्रकारे सेवा झालेली नसते। तर आपल्याला नवरात्रीमध्ये आपण देवीचा कुळाचार करत असतो आणि या खंडोबा षडरात्र उत्सवामध्ये आपल्याला कुळधर्म पाळायचा असतो। तर मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेला आपल्याला खंडोबा महाराजांची स्थापना करायची असते। म्हणजेच काय, त्यांचा फोटो, टाक, मूर्ती यापैकी म्हणजे कोणतंही रूप आपल्याकडे असेल तर त्यांची स्थापना आपल्याला करायची असते, त्यांच्यासाठी घट बसवायचा असतो। त्यानंतर पुढचे 5 दिवस आपल्याला त्यांची सेवा करायची असते। म्हणजे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी हे दिवस आपल्याला खंडोबा नवरात्रीचे म्हणून पाळायचे असतात। चंपा षष्ठीच्या दिवशी आपल्याला या घटाचं उत्थापन करायचं असतं। खंडोबा महाराजांसाठी वांग्याचं भरीत, रोडगे यांचा नैवेद्य दाखवायचा असतो। त्याचबरोबर त्यांची तळीसुद्धा भरायची असते। हा जो कालावधी आहे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी, ज्याला स्कंद षष्ठी किंवा चंपा षष्ठी म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर याला देवदिवाळीसुद्धा म्हटलं जातं। जसं की तुळशीचं लग्न, देवउठणी, कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा हा जो कालावधी असतो तर या कालावधीला सुद्धा देवदिवाळी म्हटलं जातं। आणि चंपाषष्ठी आपण जोपर्यंत करत नाही, म्हणजे जेव्हा आपण खंडोबाचे घट बसवतो आणि जोपर्यंत चंपाषष्ठी येत नाही तोपर्यंतचा जो कालावधी असतो त्यालासुद्धा देवदिवाळीच म्हटलं जातं। आता एक एक करून मी तुम्हाला घट बसवत असो किंवा नसो आपण काय सेवा केल्या पाहिजेत याची माहिती देते। मंडळी, ज्यांचं कुलदैवत जेजुरीचे खंडोबा महाराज आहे आणि कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आहे, अशा प्रत्येकाच्या देवघरामध्ये त्यांचा फोटो, मूर्ती किंवा टाक नक्कीच असतील। अद्याप तुमच्याकडे हे नसेल आणि तुमची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि कुलदैवत जेजुरीचे खंडोबा महाराज असतील तर तुम्ही त्यांचा टाक, फोटो, मूर्ती यापैकी काही का होईना ठेवलं पाहिजे, जेणेकरून त्यांची सेवा तुमच्या हातून नेहमीच घडेल। कारण या कुलदैवतांच्या ठिकाणी आपलं कधीतरी जाणं होतं किंवा वर्षातून एकदा दोनदा तुम्ही जात असाल, पण आपल्याला दररोज सेवा करायची असेल तर खंडोबा महाराजांची सेवा आपण दर रविवारी करू शकतो आणि आई भवानीची सेवा आपण दर शुक्रवारी किंवा मंगळवारी करू शकतो। त्यामुळे अद्याप तुम्ही काही घेतलेलं नसेल तर आता खंडोबाची षडरात्र सुरू होत आहे, त्याच्या अगोदर किंवा त्याच्या दिवशी का होईना तुम्ही फोटो, मूर्ती किंवा टाक तुमच्या घरी आणू शकता आणि देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता। आता खंडोबाची जी घटस्थापना आहे ती 2 प्रकारे केली जाते। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साधी सोपी घटस्थापना दाखवलेली आहे, ज्यामध्ये मी कोणताही मातीचा घट वगैरे बसवलेला नाही आहे। तर बऱ्याच ठिकाणी मी मागच्या व्हिडिओत दाखवली तशा पद्धतीची सुद्धा घटस्थापना केलेली आहे। आणि काही ठिकाणी कसं आपण आपल्या कुलस्वामिनीचे घट बसवतो अश्विन महिन्यामध्ये, तेव्हा कसा मातीचा घट आणि त्याच्याखाली माती वगैरे आणि त्या मातीमध्ये धान्य पेरतो आणि घटावर आपण 9 दिवस 9 प्रकारच्या फुलांच्या किंवा पानांच्या माळा घालतो। त्याच पद्धतीने बऱ्याच जणांच्या घरी खंडोबाच्या या षडरात्रीमध्ये सुद्धा 6 दिवसाचे असे मातीचे घट बसवले जातात। खाली मातीमध्ये धान्य पेरलं जातं आणि 6 दिवस वेगवेगळ्या फुलांच्या किंवा पानांच्या माळी या घटाला घातल्या जातात। आता खंडोबाला जसं की बेलाचं पान वाहिलं जातं, गोकर्णाची फुलं, चाफ्याची फुलं, विड्याची पानं वाहिली जातात, त्याचप्रमाणे खंडोबाला
जी जी फुलं पानप्रिय आहेत त्या पद्धतीची फुलं किंवा पानांच्या माळा करून तुम्ही घटाला घालू शकता। आणि यामध्ये जर तुम्ही आत्तापर्यंत कधी घटच बसवले नसतील, या वर्षापासून तुम्हाला बसवायचे असतील, तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एक नवीन रीत सुरू करू शकता। जसं की पहिल्या पद्धतीमध्ये तुम्ही मातीचे घट बसवले नवरात्रीप्रमाणे खंडोबाच्या नावाने, त्यांची सेवा केली 6 दिवस तरीसुद्धा चालेल। आणि तुम्हाला मातीचे घट बसवायचे नसतील तर तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने फक्त एक मंगल कलश स्थापन करू शकता आणि त्याच्या शेजारी तुम्ही खंडोबा महाराजांचा टाक, मूर्ती किंवा फोटो यापैकी काहीतरी स्थापन करू शकता। त्यांच्यासमोर तुम्ही 6 दिवस तेलाचा दिवा आणि त्यातल्या त्यात तुमच्याकडे नंदादीप असेल तर तो तुम्ही त्यांच्यासमोर लावू शकता। नसेल तर 6 दिवस तुम्ही अखंडपणे तेवत राहील अशा पद्धतीचा एक मोठा दिवा निवडून तो सुद्धा त्यांच्यासमोर लावू शकता। आता या दुसऱ्या पद्धतीमध्ये म्हणजे ज्यामध्ये आपण मातीचे घट बसवत नाही, तर त्या पद्धतीमध्ये आणि मातीचे घट बसवत असलो तरी त्या पद्धतीमध्ये सुद्धा शिवलिंगसुद्धा या घटस्थापनेमध्ये स्थापन केलं जातं। त्याचबरोबर कासवाची स्थापना केली जाते। आणि बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आमच्याकडे टाक नाही तर आम्ही काय करू, आमच्या गावी टाक असतात। तर तुम्हाला घट बसवायची इच्छा असेल तर मग तुम्ही खंडोबा महाराजांचा फोटो आणून तो या पूजेमध्ये स्थापन केला तरीसुद्धा चालतो। तर अशा पद्धतीने दररोज तुम्ही खंडोबा महाराजांना भंडारा वाहू शकता, फुलं वाहू शकता। नैवेद्यामध्ये तुम्ही एकदम सात्विक नैवेद्य 6 दिवस ठेवला तरीसुद्धा चालेल, कारण नैवेद्याच्या बाबतीत बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे की नैवेद्य काय दाखवावा। तर तुम्ही जे काही तुमच्या दररोजच्या जेवणामध्ये बनवतात तर त्यातलं तुम्ही काही खाण्यापूर्वी किंवा तुमच्या घरातील सदस्यांनी जेवण करण्यापूर्वी जेव्हा तुम्ही स्वयंपाक करतात तर नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून एक छोटा नैवेद्य म्हणजे छोटी पोळी असेल, भाकरी असेल आणि त्याच्यावर तुम्ही जे काही बनवलेलं असेल भाजी, पोळी, वरण, भात, तर त्याचा नैवेद्य तुम्ही देवासमोर ठेवला तरीसुद्धा चालतं। किंवा मग 6 दिवस तुम्ही उपवास करणार असाल तर तुम्ही फळंसुद्धा वाहिली तरीसुद्धा चालेल। आणि भलेही उपवास असला आणि तरी पण तुम्हाला जर भाजीपोळीचा नैवेद्य देवासमोर ठेवायचा असेल तर तुम्ही तोही ठेवलात तरीसुद्धा चालतं। चातुर्मासामध्ये बऱ्याच जणांनी वांगी सोडलेली असतात, म्हणजे 4 महिने वांगी खाल्ली जात नाही, तर अशांनी चंपाषष्ठीला खंडोबा महाराजांसमोर भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य दाखवून वांगे खायला सुरुवात केली तरीसुद्धा चालतं। तर या ज्या छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरी बनवल्या जातात त्याला रोडगे असं म्हणतात। आणि या छोट्या छोट्या रोडग्यांवर आपल्याला वांग्याचं भरीत कांद्याची पात टाकून बनवायचं असतं आणि जेव्हा आपण तळी भरतो तर तेव्हा आपल्याला ती भरीत भाकरी खायची असते। तुम्हाला जर खंडोबाच्या या षड्रात्र उत्सवामध्ये 6 दिवस उपवास करायचे असतील तर ते तुम्ही कशा पद्धतीने करू शकता याची माहिती मी तुम्हाला देते। जसं नवरात्र उत्सवामध्ये आपण 2-3 प्रकारे उपवास करतो, उठता बसता म्हणा किंवा मग एक दिवसाआड म्हणा किंवा पूर्ण 9 दिवसाचे म्हणा, अशा 3 पद्धतीने उपवास केले जातात। त्याच पद्धतीने तुम्ही खंडोबाची ही षड्रात्र करणार असाल, त्यांची सेवा करणार असाल, भलेही घट बसवला किंवा नाही बसवला पण तुम्ही दररोज त्यांची पूजा करत आहात, तर तुम्ही काय करायचं आहे, दररोज दिवसभर उपवास करायचा, संध्याकाळी सोडायचा। अशा पद्धतीने सलग 6 दिवस केलं तरीसुद्धा चालेल। ही झाली पहिली पद्धत। दुसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही उठता बसता उपवास ज्याला आपण म्हणू शकू, तर त्यात काय करायचं आहे, समजा तुम्ही मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास केला तर तो तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वितीयेच्या दिवशी सोडू शकता। आता तारखेनुसार सांगायचं झालं तर 13 तारखेला मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा आहे, त्या दिवशी तुम्ही खंडोबाचे घट बसवाल आणि घट न बसवता सुद्धा तुम्हाला उपवास करायचा असेल तर 13 तारखेला तुम्ही उपवास दिवसभर आणि रात्रभर करायचा, 14 तारखेला म्हणजे गुरुवारी तो सोडायचा। त्यानंतर परत तुम्ही रविवारी 17 तारखेला मार्गशीर्ष शुक्ल पंचमीच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा आणि चंपाषष्ठीच्या दिवशी जेव्हा तुम्ही परत पूजा कराल, खंडोबाची तळी वगैरे भराल, नैवेद्य दाखवाल, तर तेव्हा तुम्ही हा उपवास सोडू शकता। याला म्हणतात उठता बसता उपवास। तर ही झाली दुसरी पद्धत। तिसऱ्या पद्धतीमध्ये तुम्ही नेहमीप्रमाणे जसं आपण नवरात्रीचे संपूर्ण 9 दिवस 9 रात्री उपवास करतो त्याच पद्धतीने मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते चंपाषष्ठी असे 6 दिवस उपवास करू शकता। चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्ही भलेही सकाळी उपवास सोडला तरीसुद्धा चालेल। तुमच्याकडे जर संध्याकाळी तळी भरण्याची पद्धत असेल तर सकाळी तुम्ही घट उठवून पूजा वगैरे करून देवाला नैवेद्य दाखवून
दाखवून संध्याकाळी पुन्हा तळी भरण्याच्या वेळा देवाला नैवेद्य दाखवू शकता आणि तळी भरू शकता। आणि तुम्हाला जर सकाळीच घट उठून तेव्हाच तळी भरण करायचं असेल तर तुम्ही तेव्हा केलं तरीसुद्धा चालेल। आपल्या सोयीनुसार किंवा आपल्याला पूजा करायला चंपाषष्ठीच्या दिवशी कधी शक्य होईल त्या पद्धतीने आपण करू शकतो, त्यासाठी काही विशेष वेगळे नियम नाही आहेत। जर तुम्ही मातीचा घट, मातीमध्ये धान्य पेरून तशा पद्धतीचा घट बसवणार असाल तरीसुद्धा तुम्हाला मंगल कलशाची स्थापना करायची आहे। त्या घटावर नारळ ठेवायचा नाही। मातीच्या घटामध्ये फक्त पाणी भरायचं, त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकायची, त्याचबरोबर थोडासा भंडारा टाकायचा। त्या घटामध्ये विड्याची 5 पानं लावायची आणि खाली मातीमध्ये तुम्ही कोणत्याही 1 प्रकारचं किंवा 5 प्रकारची 7 प्रकारची धान्य मिसळून ती सुद्धा पेरू शकतात। आणि दररोज तुम्ही त्या घटावर एखाद्या प्रकारच्या पानांची किंवा फुलांची माळ घालू शकता। यामध्ये तुम्हाला बेलाच्या पानांचा समावेश करता येईल। विड्याच्या पानांची माळ जर तुम्ही पहिल्या दिवशी घालणार असाल तर त्यानंतर बेलाची पानं, गोकर्णाची फुलं, त्याचबरोबर चाफ्याची फुलं, त्यानंतर कोणत्याही पिवळ्या रंगाची फुलं जसं की झेंडूच्या फुलांना सुद्धा या नवरात्रीमध्ये म्हणजे या 6 दिवसाच्या षडरात्रीमध्ये विशेष महत्त्व आहे। आणि तुमच्याकडे जी फुलं पानं उपलब्ध होतील त्या फुलापानांची माळसुद्धा तुम्ही या 6 दिवसांमध्ये घातली तरीसुद्धा चालेल। आणि ज्यांना मातीचा घट वगैरे बसवायचा नाही आहे त्यांनी फक्त मंगल कलशाची स्थापना केली तरीसुद्धा चालेल। तर तशा पद्धतीची घटस्थापना यंदाच्या वर्षी मी तुम्हाला दाखवलेली आहे। परत एकदा सांगते, तुम्हाला जर तशीच करायची असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, हवं तर मी तुम्हाला लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि ज्या दिवशी तुम्ही घट उठवाल तर त्याच दिवशी देवाला तुम्ही स्नान घालू शकता। या 6 दिवसांमध्ये घट बसवला असेल किंवा नसेल तरी पण देव घटी बसतात, त्यामुळे आपल्याला खंडोबाच्या टाकाला किंवा मूर्तीला स्नान घालायचं नसतं। आणि फोटो तुम्ही पूजेमध्ये ठेवणार असाल तर पहिल्या दिवशी स्वच्छ पुसून तुम्ही तो ठेवू शकता। आणि खंडोबाला दररोज तुम्ही भंडारा अर्पण करू शकता। ज्यांनी टाकाची स्थापना केलेली आहे त्यांनी पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या वेळा टाक जेव्हा स्थापन करतात तेव्हा तो टाक तुम्ही पूर्ण भंडाऱ्याने भरून ठेवला तरीसुद्धा चालेल, किंवा मग विड्याच्या पानावर स्थापन करून त्याच्यावर तुम्ही वरून संपूर्ण भंडारा टाकू शकता। भंडारा म्हणजे हळदीची पावडर, सर्वांना माहितीच असेल। आणि शेवटच्या दिवशी आपल्याला तो घटावरचा नारळ म्हणजे कलशावरचा नारळ फोडायचा असतो, म्हणजे वाढवायचा असतो। जेव्हा आपण कलशावरून तो नारळ काढतो तर तेव्हा तो मंगल कलश राहतच नाही आणि एक देवाचं अस्तित्व म्हणून आपण तो नारळ मंगल कलशावर ठेवलेला असतो। आणि तेच अस्तित्व, देवाची आठवण आपल्या मनामध्ये, आपल्या तनामध्ये कायम राहावी यासाठीच आपल्याला तो नारळ वाढवायचा असतो, म्हणजे फोडायचा असतो। आणि त्याचा प्रसाद थोडासा खोबऱ्याचा नैवेद्य आपण परत देवासमोर 5 छोटे छोटे तुकडे करून ठेवू शकतो आणि बाकीचं खोबरं आपण खाऊ शकतो। तळी भरण्यासाठी खोबऱ्याची सुकी वाटी वापरली जाते। बाकी मी तुम्हाला तळीचा सेपरेट व्हिडिओ शेअर करेलच। अशा पद्धतीने ही खंडोबाची घटस्थापना असते। ज्यांना दवना ही वनस्पती उपलब्ध होईल त्यांनी घटस्थापनेमध्ये किंवा 6 दिवसांच्या पूजेमध्ये तुम्हाला जेव्हा कधी उपलब्ध होईल तेव्हा तुम्ही ती खंडोबा महाराजांना वाहू शकता। खंडोबा षडरात्रीच्या या 6 दिवसांमध्ये आपल्याला नवरात्रीप्रमाणे जर कशाचं पारायण करायचं असेल तर ते आपण मल्हारी सप्तशतीचं करू शकतो। मल्हारी सप्तशतीमध्ये मार्तंड भैरवाचं सगळं वर्णन केलेलं आहे। त्यांचं जे जीवन आहे किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं याचं सगळं वर्णन त्यांच्या विवाहापर्यंत असेल, किंवा ते जेजुरी पर्वतावर कशा प्रकारे राहायला गेले, त्यांनी तिथे वास्तव्य करणं का निवडलं, असं सगळं वर्णन केलेलं आहे। तर तुम्ही मल्हारी सप्तशती ग्रंथ नक्कीच वाचू शकता। तुमच्याकडे नसेल तर तो तुम्ही खरेदी करू शकता। त्याचं पारायण वगैरे कसं करायचं हे तुम्हाला त्या पुस्तकातच पहिल्या पानावर बघायला मिळेल, कारण प्रत्येक पुस्तकामध्ये पारायण कसं करायचं, पूजा कशी करायची या माहिती दिलेल्याच असतात। तर त्याचा वापर तुम्ही करू शकता। ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच असेल तर त्यांनी तेही पुस्तक वापरायला घेतलं, म्हणजे पारायण करण्यासाठी घेतलं तरीसुद्धा चालतं। आणि ज्यांना हे पारायण वगैरे करणं शक्य नसेल किंवा जमत नसेल तर त्यांनी जेव्हा पूजा करतात दररोजची या घटस्थापनेच्या कालावधीमध्ये तर दोन्ही हात जोडून ओम श्री मार्तंड भैरवाय नमः या मंत्राचा 1 वेळा किंवा 11 वेळा जप केला तरीसुद्धा चालतो। आणि ज्यांना एकदम सोप्यात सोपं काही म्हणायचं असेल तर जय मल्हार जय मल्हार या मंत्राचा सुद्धा तुम्ही 11 वेळा जप करू शकता, किंवा मग विषम संख्येमध्ये तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तेवढ्या वेळेस जप केला तरीसुद्धा चालतं।
मार्गशीर्ष शुक्ल पंचमी जेव्हा येईल तेव्हा तुम्ही पिठाचे 5 दिवे तयार करू शकतात। यामध्ये बाजरीच्या पिठाच्या दिव्यांना विशेष महत्त्व आहे। तुम्हाला जर ते शक्य झालं नाही तर तुम्ही आपले जे गव्हाच्या पिठाचे म्हणजे कणकेचे दिवे असतात ते सुद्धा 5 बनवू शकतात आणि या 5 दिव्यांबरोबर 2 मुटके, जसं आपण भाऊबीजेचा दिवा बनवतो आणि त्याच्या साईडला 2 पिठाचे मुटके ठेवतो तर तसेही बनवू शकता। काही ठिकाणी पुरणाचे सुद्धा दिवे बनवले जातात, म्हणजे आपलं गव्हाचं पीठ मळायचं, त्यानंतर थोडंसं तुम्ही पुरण शिजवलेलं असेल तर ते सुद्धा त्या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि त्याचे दिवे बनवून ते खंडोबा महाराजांसमोर लावायची पद्धत आहे। त्याला पंचारती पूजन किंवा पंचारती लावणं असं सुद्धा म्हटलं जातं। आणि षष्टीच्या दिवशी हवं तर तुम्ही पुन्हा 6 दिवे बनवून सुद्धा ती 6 दिव्यांची आरती देवासमोर लावू शकता। ज्यांना पंचमीच्या दिवशी करायचं असेल त्यांनी पंचमीच्या दिवशी करा, ज्यांना षष्टीच्या म्हणजे चंपाषष्टीच्याच पूजेला सगळं करायचं असेल त्यांनी तेव्हा केलं तरीसुद्धा चालेल। आता तुम्हाला मी जसं मागच्या काही व्हिडिओमध्ये कुलदेवी कशी ओळखायची किंवा कुलदेवीची कोणकोणती सेवा आपण केली पाहिजे याची सविस्तर माहिती देऊन बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत। त्याचप्रमाणे तुम्हाला जर तुमचे कुलदैवत खंडोबा महाराज असतील त्यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल, आता म्हणजे खंडोबा नवरात्री व्यतिरिक्त वर्षभर आपण त्यांची काय काय सेवा करू शकतो हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा। मी तुम्हाला खंडोबा महाराजांचे सुद्धा नवनवीन माहितीचे व्हिडिओज नक्कीच शेअर करेल। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।